यावेळेसचं प्रस्थान उशिरा व्हायचं कारण म्हणजे प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आलेलं आहे आणि दर गुरुवारी पालखी असते मंदिरामध्ये आणि देऊळवाड्यामध्ये ती पालखी फिरते. तर यावेळेस पालखी झाल्यानंतर प्रस्थान करायचा असा प्रघात आहे. त्यामुळे आधी पालखी होईल, पालखी झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यावर आरती होईल, आरतीनंतर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. म्हणून यावेळेसचं प्रस्थान आपल्या ह्याच्याप्रमाणे सुद्धा पत्रिकेमध्ये 8 वाजताची वेळ आपण छापलेली आहे. प्रत्येक गुरुवारी जी आहे ती सूर्यास्तानंतर पालखी निघत असते, परंतु यावेळेस पालखी आपली पंढरपूरकडे रवाना होत असल्यामुळं आपण ती 5 वाजता निघावी अशा प्रकारचं आपण नियोजन करत आहोत आणि 7 सव्वा 7पर्यंत ती पालखी जी काही गुरुवारचं जी काही परंपरा आहे ती संपून 7:30च्या नंतर परत आरती होऊन त्या ठिकाणी प्रस्थान 8पर्यंत करण्याचा आमचा मानस राहणार आहे. तर वारकरी खूप आधी येतात आणि त्या दिवशी जर उशिरा प्रस्थान होणार आहे तर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मी सर्व वारकरी बांधवांना सांगू इच्छिते की आत्ताच जसं उमाप साहेबांनी सांगितलं, पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितलं की पालखी ही उशिरा निघणार आहे गुरुवारच्या पालखीमुळे. त्यामुळे गर्दी टाळण्याकरता प्रस्थानाची वेळ जी आहे ही प्रस्थानाची वेळ पाळूनच सर्व वारकरी भाविकांनी थोडंसं उशिरा मंदिराच्या ठिकाणी जमा होणं गरजेचं आहे. कारण दिंड्यासुद्धा त्याप्रमाणे थोडंसं उशिरा जर लागल्या तर गर्दी टाळता येईल आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याचा उपयोग होईल.